संकेत आणि स्नेहा आता बऱ्यापैकी एकमेकांसोबत बोलत होते. संकेत तिचा लॉचा अभ्यास घ्यायचा. तिला आधीच विषयाचा कंटाळा, त्यात संकेत तिला डीपमध्ये शिकवायचा, म्हणून खूप वैतागायची ती. अहो, जितकं शिकवलं आहे त्यात मी होईल ना पास. आता बास, मला कंटाळा येतोय. बच्चा असं कसं? नको ना प्लीज हो. मस्त हवा सुटली आहे. मला तर आईस्क्रीम खाऊ वाटते. मी आणि प्राजू नेहमी रात्रीची आईस्क्रीम खायचो. रात्री खाऊ नये बच्चा, थंड. अहो, मी काय लहान आहे का? असं सांगताय जसं काय मी 5 वर्षाची मुलगी आहे. ती त्याची ॲक्टिंग करत. बच्चा, थंड खाऊ नये, दात ठणकतात हो की नाही? तिची ॲक्टिंग बघून त्याला खूप हसू आले. बरं चल. कुठे? आईस्क्रीम खायला? वाव, खरंच? चला चला. हो हो, पहिलं जॅकेट घाल किंवा स्वेटर घाल. बरं. आईस्क्रीम फ्लेवरमध्ये कोणता फ्लेवर हवा आहे? मला सिझलिंग ब्राऊन विथ व्हॅनिला आईस्क्रीम विथ हॉट चॉकलेट. वाव, माय फेवरेट बच्चा. हो, मला माहिती आहे हो, म्हणून तर नाही हे ऑर्डर करत. ये ना बच्चा तू. तुझे तुला आवडेल ते सांग ना. नाही, मला पण खूप आवडतं हेच. दोघे मस्तपैकी ब्राऊन एन्जॉय करतात. तो कमी खात होता, पण तिला जास्त भरवायचा. अहो, मी खाईल ना. मी आहे ना. मग कशाला तुझ्या नाजूक हाताला कष्ट का देतेस? एन्जॉय. ती लाजून जाते. स्नेहा तिच्या असाइनमेंट पूर्ण करायच्या होत्या, म्हणून सगळं उचलून ती बाहेर जायला निघाली. स्नेहा, कुठं चालली आहेस? अहो, मला खूप लिखाण करायचं आहे आणि तुम्हाला लाईटनी झोप येत नाही ना, म्हणून बाहेर चालली आहे. त्याला क्लिक होतं. त्यानंच तिला एकदा रूमच्या बाहेर पाठवलं होतं, पण आता तिच्याशिवाय त्याला करमत नव्हतं. रूममध्ये एकटेपणा जाणवायचा. हो, पण आता ठीक आहे ना, मी करेल ॲडजस्ट. नाही झोप आली तर मी डोळ्यावर पट्टी बांधेल. बघा, म्हणजे परत तुम्हाला काही प्रॉब्लेम? तिनं अडखळत विचारलं. नाही होणार काही प्रॉब्लेम. लिही तू असाइनमेंट बिंदास. ती सोफ्यावर बसून सगळं लिहित बसली. मध्यरात्री कधीतरी ती तशीच झोपी गेली. त्याला पहाटे जाग आली तर ती तशीच चष्मा घालून बुक्स हातात घेऊन झोपली होती. किती इनोसंट होतं तिचं ते रूप. त्यानं चष्मा काढून बुक्स नीट ठेवून दिले. नेक्स्ट डेला त्यानं त्याचा स्टडी टेबल काढून स्वतःच्या रूममध्ये शिफ्ट केला. स्नेहा असाइनमेंट सबमिट करून आली. संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर संकेत. आई, मी काय म्हणतोय, स्नेहा हे रोज साडी घालण्यापेक्षा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घालू शकते ना? म्हणजे मी ऑब्झर्व केले, ती तितकी कम्फर्टेबल नसते साडीत आणि त्या चुडीदारची ओढणी पण खूप सांभाळावी लागते. स्नेहा अवसून त्याच्याकडं आणि आईकडं पाहत होती. आईच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन बघून मोठा आवंढा तिनं गिळला. आता काय दुर्बुद्धी सुचली यांना? आई काय विचार करत असतील, मीच सांगितलं म्हणून. देवा, तूच वाली माझा, वाचव रे मला यातून, म्हणून ती देवाचा धावा करत होती. आणि आई, साडीपेक्षा पॅन्ट आणि टी शर्टमध्ये पूर्ण शरीर कवर होतं ना? अहो, गप्प बसा ना, ती मनातूनच त्याला ओरडून सांगत होती. संकेत अजून काही बोलणार तर त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि ती डोळ्यांनी त्याला गप्प बसा असं सांगत होती. आई, झालं तुझं? मी काही बोलू संकेत? बघ म्हणजे, मी काय इतक्या पुरातन काळातील विचार करणारी नाही आहे. मला काही हरकत नाही. तिनं तसले कपडे घातले तर, पण फुकटचं अंगप्रदर्शन नको आहे मला. ती आपल्या घराची सून आहे. तिला आपल्या घराण्याची मानमर्यादाचं पालन केलं पाहिजे. घरात बाहेरचं कोणी नसेल तर तिनं ते कपडे पॅन्ट का काय ते घालू शकते, नाहीतर ते कुर्ती आणि लेगिन्स पण घालू शकते. बाबा, मलाही असंच वाटते. छान दिसेल तिला. अंगकाठी बारीक तर आहे तिची. स्नेहा तर शॉक होऊन सगळ्यांकडे पाहत होती. आई, जा मग संकेत, तू तिच्यासाठी शॉपिंग करून ये, नाहीतर तुम्ही दोघेच जावा. हो की नाही स्नेहा? असं ऐकून तर तिला जोराचा ठसकाच लागला. आईंनी इतक्या लवकर सगळं ॲक्सेप्ट केलं याचा विश्वासच तिला बसत नव्हता. रूममध्ये बाबा. नलिका, छान वाटलं मला तू स्नेहाला मॉडर्न कपडे घालण्यासाठी परवानगी दिली. मला वाटलं नव्हतं तू ॲग्री करशील म्हणून. अहो, न द्यायला काय झाले? ती पोर किती अवघडून जाते साडीत, कळत होतं मला. पण संकेतच लग्नाआधी म्हणाला होता तिनं साडीच घालायची म्हणून. मी गप्प होते. पण आज त्याला त्याच्या बायकोची काळजी आहे हे बघून मनाला समाधान वाटलं. खूप सहनशक्ती आहे स्नेहामध्ये. संकेतसारख्या रागीट मुलाला किती प्रेमळ बनवले तिनं. त्याचं पानही नाही हलत तिच्याशिवाय. घराला आपल्या घरपण आले स्नेहामुळं. मग का आडकाठी करू तिच्यासाठी? बाबा, मग का सारखे ओरडत असते तिच्यावर? आई, थोडा सासूपणा दाखवावा लागतो, नाही तर सुना डोक्यावर बसतात हो की नाही?
हो का सासूबाई, आवडली बरं का आम्हाला ही खाष्ट सासूबाई. दोघेही मनमुराद हसतात असं बोलून. इकडे स्नेहा संकेतवर जाम वैतागली होती. त्याला उशा फेकून मारत राग काढणं चालू असतं. बच्चा सांगशील ना काय झाले? परत पिलो ती त्याला फेकून मारते. अगं बोल ना पिल्लू, ती परत पिलो मारते. तुम्ही काय बोलत होता बाहेर? आईला काय वाटलं असेल की मीच तुम्हाला हे बोलायला लावलं आहे? देवा, मी कसं फेस करू त्यांना आता? काय केले तुम्ही असं? मी कुठं काय म्हणले होते का मला साडी घालण्यात प्रॉब्लेम आहे? मग का मध्येच असं पचकलात तुम्ही? आता असंच झालं ना, मी माझ्या नवऱ्याला शिकवते म्हणून. हो, तूच म्हणली होतीस बच्चा. मी? कधी? कुठं? केव्हा? ती विचार करू लागली. आणून देऊ लक्षात म्हणत त्यानं तिच्या हातातला पिलो घेऊन तिला मागून हक केलं. तिचे हात हातात घेतले. त्याच्या अशा वागण्याने ती अजूनच घाबरून गेली. मग मी कधी म्हणले होते तुम्हाला? आठव ना बच्चा. तो एकदम रोमॅन्टिक आवाजात तिच्या कानात बोलत होता. त्याच्या आवाजाने तिच्या अंगावर रोमांच येत होते. तरी कसंबसं स्वतःला कंट्रोल करत, मग मला नाही आठवत. तूच तर गावाला म्हणली होतीस हे साडीचं सोंग घालून तुला सगळं काम करताना त्रास होत होते. म्हणून म्हणलं माझ्या बायकोचा हा त्रास कमी करावा. त्याचे गरम श्वास तिच्या मानेला जाणवत होते. हो, पण असं योग्य नाही दिसत हो. आई, बिचारी पारच अवघडून गेलती. तुझ्यासाठी योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि मला काही हरकत नाही. कोणी मला बायकोचा बैल जरी म्हणलं तरी मला फक्त आणि फक्त तुझं सुख हवं आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे आणि तू लोकांची काळजी अजिबात करू नकोस, त्यासाठी मी खंबीर आहे. तुला हे सारखं काकूबाईसारखं राहण्याची काहीही गरज नाही आहे. तू यापुढं तुला जे वाटेल ते कर. मी असेल नेहमी तुझ्यासोबत. मला माहिती आहे स्नेहा, तू दिलेल्या सूटचा गैरवापर कधीच करणार नाही. फक्त एक गोष्ट आहे जे फक्त मला विचारून करायची. इनफॅक्ट त्याला काहीच करायचं नाही. कोणती गोष्ट? तुझे हे रेशमी केस ह्याला कधीच कापायचे नाहीत, नाहीतर मी खूप ओरडेल तुझ्यावर. मला तुझे लांब केस खूप आवडतात. तो एका हाताने तिच्या केसांशी खेळत होता. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जात होती. अंगावर शहारे येत होते. संकेत तिला स्वतःजवळ ओढत होता. तिच्या मानेला किस करत होता. तिलाही त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. पण अजून नवरा बायकोच्या नात्यासाठी ती पूर्णपणे तयार नव्हती. अहो, कसा तरी हिंमत गोळा करून ती त्याला बोलली. बोल ना. तो अजून पण तिच्या केसात खेळत होता आणि मानेवर किस करत होता. मला बोल ना बच्चा. बच्चा, आय लव्ह यू मॅडली अँड एव्हरीवन नो धिस. मी असताना तुला कोणीच काहीच बोलणार नाही. आय एज्युअर्ड यू दॅट. त्याचे बोल ऐकून तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. पण नात्यात तेवढा मोकळेपणा नव्हता आला त्यांच्या. ती अजून त्याच्याशी समरस व्हायचा तयार नव्हती. अहो, मला झोप आली आहे, प्लीज सोडा ना. त्यालाही त्याची चूक लक्षात आली. त्यानं पटकन तिला सोडून दिले आणि बाहेर निघून गेला. तिला काहीच समजले नाही. ती त्याची वाट पाहून तशीच बुक हातात घेऊन वाचत वाचत झोपी गेली. ती झोपी गेल्यावरच तो रूममध्ये आला. तिचा चष्मा आणि बुक काढून ठेवली. बराच वेळ तो तिला निहाळत होता. बच्चा, खरंच सॉरी. मला माहिती तू आपल्या नात्यासाठी तयार नाही आहेस, पण मी नाही कंट्रोल करू शकत माझ्या फिलिंग्स. खूप उत्सुक आहे मी तुझ्या तोंडून माझ्यासाठी प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी, पण मी करेल स्वतःला कंट्रोल. तू घे तुझा वेळ जितका तुला हवा आहे तितका. खूप सहन केलेस तू आधी, आता नाही. आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख असेल. खूप सारे सरप्राईज असतील. आय लव्ह यू माय लाईफलाईन. तो तिला केसात किस करून बाजूला झोपून जातो. आई आणि स्नेहा स्वयंपाक करत असतात. स्नेहा, तू बाई का काढली? आता परत परीक्षा येईल तुझी, मग कशी करशील मॅनेज? अहो आई, आपण तेव्हा चपात्याला लावू ना, मी भाजी करत जाईल. वीरदा आणि बाबांना पण नव्हता आवडत तिचा स्वयंपाक. कॉलवर प्राजू. हाय बार्बी, कशी आहेस? मी मस्त. बोल पटकन, मी कामात आहे. तू लग्न झाल्यापासून बदललीस बार्बी. असं नाही गं, स्वयंपाक करते, मग अजून पेपर प्रेझेंटेशनचं काम पण आहे, म्हणून म्हणलं गं. काय? तुम्ही असं कसं ठरवलं? मी नाही येणार. जा, मला नाही ऐकायचं काही. बघू, मी विचारते ना आईंना. बाय बाय. काय झालं स्नेहा? आई, कॉलेजच्या मुलींनी ठरवलं आहे की पेपर प्रेझेंटेशनला 1 पीस घालायचा. मी नाही जात. मग कॉलेजमध्ये शिकायला जाता की फॅशन शोला? जा. आता ठेवला असलं तर काय करणार? आई, नाही आहे माझ्याकडे तसला ड्रेस. मम्मा पप्पा फक्त जीन्स घालणं अलाव केलं. ठीक आहे, बघू संध्याकाळी. तू तोवर तुझं प्रेझेंटेशनचं बघ. ठीक आहे आई. ऑफिसमध्ये अविनाश.
संकेत मला बोलायचं आहे. काय? हे बॉक्स बार्बीला दे. काय आहे यात? चॉकलेट्स आहेत. तिला हे खूप आवडतात. प्लीज तिला दे. हो देतो, थँक्स. संकेत, एक बोलू? हेच ना की मी तिला पिल्लू बार्बी का बोललो? आणि काय आहे आमचं रिलेशनशिप? अवी, मला वाटलंच. चल कॅफेटेरियात जाऊन बोलू. मी प्राजक्ताचा भाऊ आहे. लहान असल्यापासून मी स्नेहाला ओळखतो. तिच्या घरचं वातावरण खूप कडक होतं, म्हणून ती जेव्हा पण आमच्या घरी यायची खूप एन्जॉय करायची, मस्ती करायची, खूप मन मोकळं बोलायची, हसायची. रंगांनी गोरी, लांब केस, गोबरे गोबरे गाल, म्हणूनच मीच तिचं नाव बार्बी डॉल ठेवलं होतं. निखळ निरागस आहे ती. चांगलं वाईट यातलं जास्त समज नाही आहे तिला. यात तिचा दोष नाही आहे. तिच्या घरच्यांनी तिला कधी बाहेरचं जग दाखवलंच नाही. ह्याचं असं स्नेहाबद्दल ऐकून संकेतचा जीव वर खाली होत होता. मला स्नेहा आवडायची, पण आमच्यात वयाचा खूप डिफरन्स होता, म्हणून मी गप्प बसायचो. पण शेवटी ठरवलं होतं, दुबईवरून आलो की तिच्या घरच्यांशी बोलायचं. तिचं शिक्षण होईपर्यंत थांबायची पण तयारी होती माझी. पण मी येईपर्यंत तुमचं लग्न झालं. काय? तुला हे सांगताना काही वाटत नाही? तुला कळतंय ना की तू हे तिच्या नवऱ्याला हे सगळं सांगतोयस? संकेत शॉक होऊन जातो. हे काय नवीन आता? कुठं आमच्यात काहीतरी चांगलं होत होतं आणि त्यात हा कुठून आला? हे बघ, जसा तुझा भूतकाळ होता, तुझं होतंच ना राधिकावर प्रेम, तसं तेवढं आमच्यात काहीच नव्हतं. माझ्याकडून होत्या फिलिंग्स, पण तिला तर काहीच माहिती नाही यातलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.